जे लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे या पोटी करण्यात त्यांनी लोकांचे जे विकास काम आहेत लोकांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याचं काम करण्याचं धाडस आदरणीय समाधानदादा अवताडेंनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही इतकं समाधानी आहे की आम्हाला म्हणजे हे वाटलं की आमची एरियात आता सुधारणा व्हायला वाटतं आम्हाला समाधानच वाटतं एकदम आमचं पूर्ण झालं ना काम आमचा एरिया सुधारायला लागला त्यामुळे आम्हाला समाधानकारकच आहे. 6 वर्षात फक्त मतदानाला आमच्याकडे येत होते ह्याच्या पलीकडे आमच्याकडे कोणी येत नव्हतं मतदान झालं की विषय संपला. खूप आनंद होतोय की आम्हाला सुद्धा आता चांगले रस्ते जाण्या येण्यासाठी मिळतील. एका दुकाना गार्डन एका दुकाना मंदिर पाहिजे पण त्यांनी आम्ही सांगितलं त्यांनी लगेच आम्हाला हा म्हणून सांगितलं. 25 वर्ष झाले म्हणजे जेव्हापासून इथं वसाहती निर्माण झाली महात्मा फुले नगर तेव्हापासून हा प्रश्न सतत होताच. अगोदर कोणी आलंच नव्हतं तर मागणी कशी करा. आम्हाला रस्त्याचं उद्घाटन केलं आम्हाला खूप समाधान वाटलं. किती वर्ष आमचं मतदान आहे इथं 25 वर्षाला म्हणते तिथं गटरी बघायचं. 25 वर्षाचा कालखंड गेला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा या ठिकाणी नेते मंडळीने केलेल्या नाहीत आणि समाधानदादा अवताडे स्वतः या मुकाबादा परिसरामध्ये येऊन बघून गेले आणि आम्हाला हा निधी त्यांनी मंजूर केला. की माझ्या फंडातून 5 लाख रुपये मी आत्ता देतो त्याला आज यश आलं आणि दादांचं कार्य खरंच समाजमुख आहे हे मी मानतो. त्यांनाच मत देणार आम्ही शेवटपर्यंत. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पंढरपूरच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या टाकळी या गावामध्ये मी उभा आहे. आज सकाळपासून समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून अनेक निधी या गावाला आलेला आहे. मोठ्या प्रमाणात निधी आला आहे आणि त्याचं उद्घाटन आमदार बंधू सोमनाथ मालक अवताडे यांच्या हस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच्या आधीही आमदारांनी समाधानदादांनी मोठ्या प्रमाणावर निधी या गावाला दिले आहे. कामं बरीच पूर्ण झालेली आहेत. गावामध्ये बघितलं चौकामध्ये एक बॅनर समाधानदादा अवताडे यांचं लागलेलं आहे. एका बाजूला झालेली कामं सांगितली आहेत, एका बाजूला आलेला निधी सांगितला आहे, कामं कोणत्या माध्यमातून आले तेही सांगितलं आहे. खरं तर गावामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचे अनेक बॅनर लागले गेले, ते म्हणजे नेत्याचे वाढदिवस असतील, नेत्याच्या मुलाचे वाढदिवस असतील, पण अशा प्रकारचे बॅनर पहिल्यांदाच गावामध्ये लागले आहेत आणि हे बॅनर गावासाठी किंवा अनेक लोकांसाठी हे हिताचे असतील. आपल्यासोबत या टाकळी गावातील अनेक महिला भगिनी आहेत, या गावातील नेते मंडळी आपल्यासोबत आहेत. नेमकं या दादांच्या कामाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, तुमचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. काय सांगसाल, काय प्रतिक्रिया दादांबद्दल? तर महात्मा फुले नगरमध्ये बऱ्याच वर्षापासून जो रस्त्याचा प्रश्न होता, कारण एवढं मोठं तीर्थक्षेत्र असूनसुद्धा इथं रस्त्याची इतकी वानवा होती की इथं पावसाळ्यामध्ये जाणं येणं सुद्धा अशक्य होतं. चिखल भरपूर व्हायचा आणि गटाराची व्यवस्था नसल्यामुळं दुर्गंधी म्हणा हे भरपूर लोकांना त्रास होत होता इथल्या. आणि रस्त्याचा असेल गटारीचा प्रश्न असेल हा कधी पूर्ण होईल असे आम्हाला अपेक्षा लागून राहिलेली होती. आज होईल उद्या होईल असं आम्हाला वाटत होतं, पण बऱ्याच वर्षाचा हा प्रश्न 20-25 वर्षाचा प्रश्न समाधानदादा अवताडे यांच्या सहकार्यानं आणि इथले स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्या प्रयत्नातून हे आज ह्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्हाला सुद्धा आता चांगले रस्ते जाण्या येण्यासाठी मिळतील आणि गटाराची व्यवस्था होईल. त्यामुळं समाधानदादा अवताडे यांचं खूप खूप आभार मानतो मी महात्मा फुले नगरच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीनं. झालेत का कामं? ह्याच्या आधी दादांच्या काळात कामं झालीत का? आधी इथं याच्या अगोदर टाकळी गावामध्ये टाकळीमध्ये झाली, सुरुवातच इथून झालेली आहे आणि हे महत्त्वाचे काम इथून दादांच्या सहकार्यानं व्हायला लागलेलं आहे. प्रश्न किती दिवसापासून पेंडिंग होता हा? साधारण एक 25 वर्ष झाले. म्हणजे जेव्हापासून इथं वसाहती निर्माण झाली महात्मा फुले नगर तेव्हापासून हा प्रश्न सतत होताच आणि तो पूर्ण करायसाठी इथले रहिवासी प्रयत्न करत होतेच, तरी पण त्यांना काय यश मिळत नव्हतं. आणि दादांच्या सहकार्यानं आता ह्या योजनेला मूर्त स्वरूप आला आणि रस्ता मंजूर झालेला आहे, भूमिपूजन झालेलं आहे. खूप आनंद होतोय. दादांचे खूप खूप आभार. ठीक आहे ताई, काय सांगताल? मगापासून सोमनाथ मालक इथं आलते, त्यांना काय तर तुम्ही मागणी करत होता, काय वाटतं दादांबद्दल? दादांबद्दल आम्हाला म्हणजे खूप त्यांचं ऐकून होतो आम्ही. हां, आणि आम्हाला असं वाटत होतं की सगळीकडे त्यांनी कामं करतात, आमच्या पण एरियात त्यांनी येऊन कामं करावं. पण आज असा योग आला की आम्हाला माहित नव्हतं की त्यांनी येणार आहेत म्हणून. आणि अचानकच आमचं काल बसल्या बसल्या विषय झाला की कुठं ओपन पीस असेल तर तिथं आपण एखादं मंदिर बांधूया. मग रात्री मी माझे मिस्टर जितेंद्र बनसोडे त्यांना मी म्हटलं की आमचं बसल्या बसल्या असं विषय झालाय. तर यांनी म्हणले अगं मग उद्या येणार आहेत दादा, मग तुम्ही बोला सगळीजण. मग आमचा विषय झाला, मग बायका सगळ्या खुश
झाल्या की आपल्या एरियात का ना दादा यायला लागले तर आपण त्यांना असं बोलायचं म्हणून आम्ही आलो, त्यांना सांगितलं की असं असं आमचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला इथं एखादं का ना गार्डन एखादं का ना मंदिर पाहिजे. पण त्यांनी आम्ही सांगितलं आणि त्यांनी लगेच आम्हाला हा म्हणून सांगितलं. हा इथं कशाचं उद्घाटन झाले त्यांच्या आता इथं रोडचं उद्घाटन झाले, ड्रेनेजचं उद्घाटन झाले. पण आम्ही इतकं समाधानी आहे की आम्हाला म्हणजे हे वाटलं की आमच्या एरियात आता सुधारणा व्हायला लागली. आधी कधी मागणी केली का कोणाकडे? अगोदर कोणी आलंच नव्हतं तर मागणी कशी करायची? एक महिला म्हणून असं भीती वाटली का एवढी मोठी माणसं आहेत आपण बोलावं त्यांना? नाही नाही बरं, घरात नाही वाटतंय. हा. बरं, काय सांगता ताई? नारळ फोडाय फोडवत असं हेच आमच्या मागण्या होत्या, रस्त्याच्या वगैरे, ड्रेनेज करणे. आम्हाला येऊन 25 वर्ष झाली इथे राहायला. 25 वर्ष राहता इथं? 25 वर्षात फक्त मतदानाला आमच्याकडे येत होते. बरं ह्याच्या पलीकडे आमच्याकडे कोणी येत नव्हतं. मतदान झालं की विषय संपला. तुम्ही चिखलात अडका किंवा तुम्ही घरातनं बाहेर पडू नका. आमच्या तिथं तुम्ही सहज एक अशी चक्कर मारा, तिथं दिसेल तुम्हाला कसा रस्ता आहे. ती पावसाळ्यात लय अपघात होत असेल इकडं. आपदा म्हणजे आमचे म्हातारे सासरे आहेत, वयस्कर, त्यांना येत आहे का बघा चालायला? बरं आमच्या गाड्या घसरते त्या. बरं, कसं वाटतंय समाधान दादाचं काम? आता वाटतंय आम्हाला समाधानच वाटतं एकदम. आमचं पूर्ण झालं ना काम, आमचा एरिया सुधारायला आला, त्यामुळे आम्हाला समाधानकारकच आहे. मंदिराची कुठल्या मंदिराची मागणी केली? आम्हाला पांडुरंगाचं किंवा गणपतीचं मंदिर बांधायचं खाली जवळ आपल्या इथं. आहे, पण तेवढ्या लांब जात नाही. तिथं वयस्कर महादेवाचं पाहिजे. महादेवाचं मंदिर करूया. महादेवाचं मंदिर पाहिजे आम्हाला. आता आम्हाला रस्त्याचं उद्घाटन केलं, आम्हाला खूप समाधान वाटलं. बरं आणि इथून पुढे जी काय म्हणजे आमची मागणी असेल, आता मंदिराचं वगैरे सांगितलं आम्ही त्यांना, ते करतो म्हणलेत. आम्हाला खूप समाधान वाटलं. याही पुढे त्यांनी आमचं असं सहकार्य करावे आम्हाला, अशीच आमची नम्र विनंती आहे. खरं तर टाकळीमध्ये प्रत्येक उद्घाटनाला मी जवळपास गेलो, पण महिला इथल्याच कशा काय पुढे आले धाडसानं? आमचं म्हणजे आम्हाला खरं धाडस करणारे म्हणले तर आमचे अध्यक्ष जितेंद्र बनसोडे. बरं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालू आहे. हो, आम्हाला म्हणजे सहकार्य करते. काय असेल तर आम्हाला पुढं व्हा म्हणते, सांगा, गोळा करा, सगळं सांगते. किती वर्ष आमचं मतदान आहे इथं? 25 वर्ष झालं म्हणते ना. तिथं गटरी बघायचा. त्याचा आपण फोटो घेऊन दाखवतो इथं. आणि पण आता उद्घाटन झालं नाही. बरोबर आहे. किती वर्ष झालं मतदान करतो? आता झालेलं उद्घाटन. कुठलं काम केलं? कधी? आता उद्घाटन झालं इथं. आश्वासन नाही पाहिजे, कृती पाहिजे. व्हायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की काम व्हायला पाहिजे. नुसतं आश्वासन नको, कृती करा मग बोला. नाही, आधी कृती मग उत्तर. बरोबर. काम चालू झालं तर समाधानाला मत करणार का परत? जर काम केलं तर न कराय काय हरकत आहे? आम्हाला कायमच पाहिजे ना असं म्हणू आम्ही. ठीक आहे. या भागातले ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. काय वाटतं दादांबद्दल? आता या महिला म्हणतात की खरं तर त्यांची तळमळ बरोबर आहे, कारण 25 वर्ष यांना आजपर्यंत आश्वासनं दिली ते. मग या भागात आज कुठं उद्घाटन झाले, त्यांना विश्वास वाटत नाही, पण ज्यावेळेस काम सुरू होईल त्यावेळेस त्यांना विश्वास वाटेल. काय सांगतात त्याबद्दल? आज या ठिकाणी समाधान दादा अवताडे यांच्या निधीतून रस्त्याचं आणि ड्रेनेजचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. भूमिपूजन झालं म्हणजे काय, आता काम चालू झालं. 8 दिवसात या कामाचे काय शुभारंभ होणार आहे. त्या पद्धतीनं त्याचे कागदपत्र वगैरे, टेंडर वगैरे सर्व काय झालेले आहेत. त्यामुळं काय हे काम निश्चितच या 8 दिवसामध्ये चालू होणार आहे. बरं, खरं तर आमदार साहेबांचा मंगळवेढा बालेकिल्ला मानलं जातं आणि कुठं चर्चा आहे की पंढरपूरमध्ये आमदार साहेबांचा कुठं गट वाढला नाही. मग अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, अशा निधीच्या माध्यमातून, अशी कामं केलेल्या माध्यमातून गट वाढला आहे का आणि गट वाढेल का? गटाच्या संदर्भानं काय सांगायला, गट कुणाचा वाढेल कुणाचा नाही ह्याच्याचे हे नाही, परंतु जे लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे, या पोटी काय त्यांनी लोकांचे जे विकास काम आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत, या मागण्याचं काम करण्याचं धाडस आदरणीय समाधानदादा अवताडेंनी या ठिकाणी केलेलं आहे. कधी मागणी केली या रस्त्याची? कधी मंजूर? या रस्त्याची मागणी फक्त 2 महिन्यापूर्वी या रस्त्याची मागणी केलेली होती आणि ड्रेनेजची खूप दिवसापासूनची काय मागणी आहे. 1999ला या रस्त्याचं काम खासदार आठवले साहेबांच्या निधीतून काय केलेलं होतं. 98 ते 2024 हे जवळजवळ 25 वर्षाचा कालखंड गेला. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा या ठिकाणी नेते मंडळीने केलेल्या नाहीत किंवा जे या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते यांनी केले नाही. परंतु आमच्या भागातील सचिन वाळके असतील किंवा कारंडे मेंबर असतील, पवार मेंबर असतील,
बापू कदम असेल यांच्याकडं आम्ही वेळोवेळी या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या ठिकाणी सगळ्यांच्या मागण्याचं हे करून तिथं त्यांच्याकडे समस्या मांडल्या आणि समाधानदादा अवताडे स्वतः या परिसरामध्ये येऊन बघून गेले आणि आम्हाला हा निधी त्यांनी मंजूर केला. बरं, समाधान कामाचा माणूस वाटतात का? खूप मोठे आमदार आहेत, त्यांच्या काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यांना समाजसेवेची फार आवड आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वीच आम्ही टाकळी गावामध्ये त्यांची भेट घेतली होती सगळ्या तरुण मंडळांनी कार्यकर्त्यांनी. त्यावेळेला सांगितलं की माझ्या फंडातून 5 लाख रुपये मी आत्ता देतो. त्याला आज यश आलं. आमची सर्वात महत्त्वाची समस्या होती म्हणजे ड्रेनेजची समस्या होती. ती समस्या त्यांनी तिथं ऐकून घेतली आणि PA ला सांगितलं की ताबडतोब हे मंजूर कर. तर त्याला आज यश आलेले, आज भूमिपूजन झालेले. आम्ही सर्व महात्मा फुले नगरमधील रहिवासी त्यांचे आभार मानतो आणि दादांचं कार्य खरंच समाजमुख आहे हे मी मानतो. उद्घाटन झालं इथं, महिलांच्या हस्ते खास करून नारळ फोडले तर आणि अडचण महिलांनाच लई होती काय तर रस्त्याची, ड्रेनेजची. आम्हाला एवढं मंदिर तेवढं बांधून द्या, महादेवचं मांडव एवढं, आणि आम्हाला मधला रोड तेवढा करून द्या. आम्हाला चालायला येत नाही, काय नाही, आमच्या गाड्या येत नाही, त्या काय नाही, त्या एवढा मधला रोड करून द्या. आमचं काय सोय सगळी केली मेंबर. आम्हाला येऊन आता 25 वर्ष झाली. काय आधी पण अवतडे आता आमदार झाले 2-2.5 वर्ष झाले. आता हितनं सोय करतील का, त्यांनाच मत देणार आम्ही शेवटपर्यंत. रस्त्यात झाल्यावर काम मंदिराचं वगैरे रस्त्याचं काम झालं की त्यांनाच मतदान देणार. कुणाला मतदान देणार? समाधान दादा आवडते. बरं, हे ज्या आधी कामं झाली असली काहीतरी इथं? नाहीच झाली, काहीच काय नाही केलं. बरं, येत आहे पुढे. हां, काहीच कामं झाली नाही ती आधी? काहीच कामं झालेली नव्हती. बरं, आता रस्त्याचं तीन काम चालू करणार, आम्हाला तेवढं मंदिराचं करून द्यावं झालं. म्हणजे मंदिराचा प्रश्न सगळ्याचा इथं आहे महिलांचा. सगळ्यांचंच आहे, आम्हाला लय लांब जावं लागतंय मंदिरासाठी. खरं तर या ठिकाणी महिलांनी अतिशय आपल्या तळमळीने ज्या पद्धतीनं रस्त्याचं उद्घाटन झालं त्या पद्धतीने सोहम मालक या ठिकाणी आले होते. त्यावेळेस अगदी हक्कानं सांगितले की दादा आम्हाला या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर पाहिजे आणि दादानीही ते होय आपण मंदिर करू, तुम्ही जागा निश्चित करा, आम्ही त्या ठिकाणी मंदिर करू अशी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. खरं तर महिलांनी असतील किंवा इथल्या नेते मंडळी असतील अतिशय भावना अतिशय मनातले त्या ठिकाणी सांगितले की या ठिकाणी मोठा प्रश्न होता, ड्रेनेजचा असेल, रस्त्याचा असेल. गेली 25 वर्ष हे काम पेंडिंग होतं, पण समाधानदादाच्या काळात हे काम कुठंतर मार्गी लागल्याचं चित्र दिसतंय. अनेक महिलांनी अतिशय आपल्या भावाप्रमाणे दादाला सांगितलं की हे एवढं काम झालं की मतदान तुम्हालाच असेल. अशा पद्धतीच्या सगळ्या भावना या ठिकाणी टाकळीकरांच्या आहेत. कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, टाकळी, तालुका पंढरपूर.